ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कुसुम आणि सायलीपासून. तर आता इथे कुसुम म्हणते, मधुभाऊ सांगत होते की तू लहान असताना ना हे चित्र काढलंयस म्हणून, असं म्हणते कुसुम. घरात कुठलेही पाहुणे आले ना तर त्यांना हे चित्र दाखवायचे. बघा सावनी काढलंय म्हणून, असं म्हणते कुसुम. मी अर्जुन सरांना पाणी देऊन येते हा, असं म्हणते कुसुम. तर निघून जाते कुसुम तिथून. तर सायली विचार करत असते काय सगळं म्हणून. जसं चित्र तन्वी काढायची तसंच मी स्वतः काढलं. हा योगायोग नसूच शकतो. माझी प्रत्येक गोष्ट तन्वीशी जुळतीये. तिचा आवाज पण मला स्वतःचा आवाज वाटतोय. आणि आता हे चित्र म्हणजे माझ्या मनातली जी शंका आहे ती खरी आहे का? मीच तन्वी आहे की काय, असं म्हणते सायली. तर आता परत तिला भास व्हायला लागतात. तन्वीला लहानपणी धुभाती करायला खूप आवडायची असं म्हटलेली असते ना सुमन. आणि आता कुसुम पण सांगितलेली असते की लहानपणी सायलीने काढलेलं असं चित्र म्हणून. आणि शुभम करोतीचा तो आवाज ते सगळं तिला ऐकायला येतं. तर आता सायलीला परत दिसायला लागते ती छोटी तन्वी. कोण आहेस तू, असं म्हणते सायली. आणि मला अशी सतत का दिसतेस, सांग ना ग कोण आहेस तू, असं म्हणते सायली. चालत चालत येते ती छोट्या तन्वीकडे. तुझा चेहरा इथे वळव ना, मला बघू दे ना तू कोण आहेस ते, असं म्हणते सायली. तर आता पळून जाते तिथून तन्वी. म्हणजे जी छोटी तन्वी असते ती पळून जाते हात लावताच. ही मला लहानपणीची मीच का वाटते, असं म्हणते सायली. मुळात ही मला सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात का दिसते, असं म्हणते सायली. तन्वी आणि माझ्यात हे काय नातं आहे. तर आता सायली पाठलाग करत जाते तन्वीचा. चालत चालत जाते ती. ही चॉकलेट तुमच्यासाठी, असं म्हणतो अर्जुन. पण जास्त गोड खायचं नाही, एक एकच देईन, असं म्हणतो तो. थँक्यू अर्जुन दादा, असं म्हणतात ती मुलं. मोस्ट वेलकम, जा जा खेळा खेळा, असं म्हणतो अर्जुन. कुसुमताई तुम्हा सगळ्यांसाठी, असं म्हणतो अर्जुन. बापरे, असं म्हणते कुसुम. आणि तुमच्यासाठी शुगर फ्री चॉकलेट, असं म्हणून अर्जुन देतो त्या काकांना. मला वाटलं होतं मुलांची चॉकलेट बघूनच मला समाधान वाटतंय की काय, असं कसं तुमचं जावयाचं होऊ देईल का, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही पण खा मस्त, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली येते तिथून. आणि आता ती बघत असते इकडे तिकडे. तर सगळे बघत असतात सायलीकडे काय चाललंय म्हणून. अर्जुन म्हणतो ही ठीक आहे ना, इथला पत्ता विसरली होती ना ती, असं म्हणते कुसुम. परस्पर मधुभाऊंना हॉस्पिटलला भेटायला जायची, मग परस्पर इथल्या गोष्टी तिला अनोळखी वाटत असतील, असं म्हणते कुसुम. नॉट फेअर कुसुमताई, तुम्ही स्वतःच खूप बिझी आहात, विसरलात का, असं म्हणतो अर्जुन. हो मी का उभी आहे, मी तुमच्यासाठी कॉफी आणते, असं म्हणते कुसुम. नको नको खरंच नको, ऍक्च्युली एक मीटिंग आले, मला जायचंय अर्जंट, मग मी आल्यावर कॉफी घेतो, असं म्हणतो तो. मी तिला बाय सांगून येतो, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली आपल्याच विचारात असते. बायको मी ना, असं म्हणतो अर्जुन. काय झालं, ठीक आहेस ना तू, असं म्हणतो अर्जुन. असं म्हणते सायली. एक मीटिंग आहे माझी अर्जंट आहे, मी जाऊन येतो, असं म्हणतो अर्जुन. मग आपण निघूया हा. असं म्हणते सायली. काळजी घे आलोच, असं म्हणतो अर्जुन. निघून जातो तो तिथून. कुसुमताई, असं म्हणतो अर्जुन. इथे जरा, असं म्हणतो तो. मी चाललोय मीटिंगसाठी, तुम्ही काळजी घ्याल ना. हो घेईन काळजी, असं म्हणते कुसुम. एवढा तर विश्वास ठेवा ना माझ्यावर, असं म्हणते ती. नाही कसं आहे या दिवसांमध्ये बायकांचा जरा मूड वर खाली होत असतो, असं म्हणते कुसुम. माहितीये मला, असं म्हणतो अर्जुन. पॉडकास्ट मध्ये ऐकले मी, असं म्हणतो तो. असं म्हणते कुसुम. नाही सॉरी, आणि इन्स्पेक्टर सावंतशी बोललोय मी, ते हवालदार पाठवतायत. तो तुमच्या गेटवरच असेल, जो तुम्हाला सिक्युरिटी देईल. चांगलं आहे, असं म्हणते कुसुम. मी आलो, असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन निघून जातो तिथून. ए मुलांनो, असं म्हणते कुसुम. चला भूक लागले ना तुम्हाला, चला जेवण घ्या, चला, असं म्हणते कुसुम. हा चला जेवण घ्या, असं म्हणते ती. तर आता सगळ्यांना जेवायला घेऊन जाते ती. तर आता सायलीला ऐकायला येतं काहीतरी हसण्याचा आवाज. तर आता ती बघते त्या बाजूला. तर आता ती जाते जवळच्या दरवाजाकडे. मला भरवा ना घास, असं म्हणलेली असते ना छोटी तन्वी. ठीक आहे, असं म्हणून मधुभाऊ तिला घास भरवत असतात. हे दिसायला लागतं आता सायलीला. आमची लाडू हे घास काऊचा, असं म्हणून भरवत असतात ना मधुभाऊ. सगळं दिसतं आता सायलीला. हा घास चिऊचा, असं म्हणून भरवत असतात मधुभाऊ तिला. आणि हा घास मधुभाऊंचा, असं म्हणत असते ती छोटी तन्वी. सगळं आता सायलीला दिसायला लागतं, सगळं भास व्हायला लागतो. तू मला खाणारीस की काय, असं म्हणतो होता मधुभाऊ. गोड गोड चॉकलेट आहे, असं म्हणते आता इथे छोटी तन्वी. लबाडायचा तू, असं म्हणतो मधुभाऊ. तू पहिले जेवून घे, असं म्हणतो मधुभाऊ. हा घास. तर आता मधुभाऊ आणि ती छोटी तन्वी हसत असतात, ते दाखवलंय. ही मुलगी आश्रमात कशी, असं म्हणते सायली. ते सुद्धा हा मधुभाऊंसोबत. हिचा आणि मधुभाऊंचा काय संबंध आहे. आणि हिचा आवाज तर त्या कॅसेटमधल्या तन्वीच्या आवाजासारखा का वाटतोय. हा माझाच आवाज आहे का, असं म्हणते सायली. ही मुलगी मीच आहे का, असं म्हणते सायली. तर आता सायलीला परत डाऊट यायला लागतो. जर का हे मी नसेल तर मग प्रतिमा त्यांच्या घरी मी का दिसते, असं म्हणते सायली. माझा गोंधळ उडतोय, नुसतं गोंधळ उडतोय माझा, असं म्हणते सायली. आणि खूप विचलित होते ती. तेवढ्यातच कुसुम आलेली असते. काय ग, असं म्हणते कुसुम. जेवायचं नाहीये का तुला. तर सायली म्हणते हो. चल बाई वेळात जेवण घे, नाही तर तुझा चिडका बिब्बा नवरा माझा जेव घेईल, असं म्हणते कुसुमताई. चल, असं म्हणते कुसुमताई. तर सायलीला घेऊन जात असते ती. सायली मात्र विचार करत असते. तर आता दरवाजा लावून घेते ती परत. तर आता ती खूप विचलित झालेलं दाखवलंय आणि बघत असते. तर आता तिला तन्वी आणि मधुभाऊ दिसायचं बंद होतात. तर तिथून निघून जाते आता सायली. तर आता चैतन्य आणि अस्मिताला दाखवलंय. तर आता चैतन्य अस्मिताचं बाळ जे असतं गोलू, त्याला घेण्यासाठी थांबलेला असतो. तिची जिथे इंटरव्ह्यू असते ना
त्या इंटरव्ह्यूच्या हॉलच्या बाहेर. तर आता इथे अस्मिता म्हणते, स्मित मामाकडे थांब हा, मामा आली हा इंटरव्ह्यू देऊन, असं म्हणते अस्मिता. काय काळजी करू नकोस, मी सांभाळतो असं म्हणतो चैतन्य. तर खेळवत असतो तो स्मितला, तर रडत असतो स्मित. हे बघ असं म्हणून चैतन्य तिला सांभाळत असतो. काय झालं असं म्हणतो चैतन्य. ते माझ्याकडे, मी शांत करून देते तुला असं म्हणते अस्मिता. तू टेन्शन घेऊ नकोस, तो होईल आपोआप शांत असं म्हणतो चैतन्य. मी शांत करते आणि देते तुला असं म्हणते अस्मिता. काय झालं असं म्हणते अस्मिता. काय रडतोयस तू असं म्हणते ती, आणि बोलत असते आणि तो रडतच असतो आता. तर प्लीज प्लीज असं म्हणत असते ती. गुड बॉय, मामा लगेच येणार आहे, तू थांब मामासोबत असं म्हणते ती. झालं शांत दे असं म्हणतो चैतन्य. तर आता चैतन्य बाळाला घेतो परत. कुलू मुलू असं म्हणून खेळत असतो तो. स्मित बरोबर आलीच आम्ही असं म्हणून अस्मिता जाते आता. तर तेवढ्यातच रडायला लागतो तो. अरे अरे ओ अरे असं म्हणतो चैतन्य. तर अस्मिता परत येते. काय झालं स्मित, तू का रडतोयस, मामाला जाऊ दे ना असं म्हणते अस्मिता. तू जा, तुला उशीर झाला तर इम्प्रेशन वाईट पडेल तुझं, तू जा असं म्हणतो चैतन्य. मी घेते परत त्याला असं म्हणते ती. तर आता परत गोलूला घेते हातात. का होते स्मित असं म्हणते अस्मिता. एक काम करते मी ना, ह्याला माझ्या बरोबरच घेऊन जाते इंटरव्ह्यूला असं म्हणते अस्मिता. अगं असं कसं चालेल असं म्हणतो चैतन्य. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, मी घेऊन जाते असं म्हणते अस्मिता. तर घेऊन जाते ती स्मितला आतमध्ये. थँक्यू तू आलास, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणते अस्मिता. ठीक आहे मी इथेच थांबतो, तू काय काळजी करू नकोस असं म्हणतो चैतन्य. ओके ठीक आहे असं म्हणते अस्मिता आणि आतमध्ये जाते ती. ऑल द बेस्ट तुला असं म्हणतो चैतन्य. तर आता परत सायलीला दाखवलंय, तर ते काका येतात आणि सायलीच्या बाजूला थांबतात. सायली तुझी तब्येत बरी आहे ना, बाळ फारसा त्रास देत नाहीये ना असं म्हणतात काका. नाही काका असं म्हणते सायली. सुरुवातीला जरा त्रास व्हायचा, गरगरायचा आणि वासांचा त्रास व्हायचा, पण आता बरी आहे मी असं म्हणते सायली. तुझी काकू इथे असती ना तर तिने तुझं खूप कौतुक केलं असतं, पण तिच्या बहिणीची तब्येत बरी नाही त्यामुळे तिला नाशिकला जावं लागलं असं म्हणतात काका. हो फोन आला होता मला त्यांचा असं म्हणते सायली. काका मी जरा मधुभाऊना भेटून येऊ का असं म्हणते सायली. मगाशी जाऊन आलीस तेव्हा मधुभाऊ झोपले होते ना, थोड्या वेळाने जा, म्हणजे ते उठलेले असतील असं म्हणतात काका. तर तेवढ्यातच ती मुलगी ते चला बाहेर आमच्यासोबत खेळायला असं म्हणते ती मुलगी. तर आता सायलीला बाहेर घेऊन जातात ते खेळण्यासाठी. तर आता ती मुलं खेळत असतात. चल सायली ते खाली आहे ना, आपण खो खो खेळूया असं म्हणतात ती मुलं. ए सौम्या, सायली बरोबर असले खेळ खेळायचे नाही, सायलीच्या पोटात बाळ आहे ना असं म्हणतात ते काका. हो आम्हाला माहिती आहे, आम्ही तिला अजिबात पळायला नाही लावणार. एक काम करूया, आपण खो खो नको, आपण साखरबट्टा खेळूया असं म्हणतात ते, आणि सगळे आता खेळायला जातात. तर आता आतमध्ये पोरं खेळत असतात. तर आता ते चटई वगैरे घेऊन आलेले असतात. तर सायली तिथेच थांबलेली असते. तर आता सगळी मुलं बसतात चटईवरती. तर आता ते खेळत असतात. तर आता सायली मात्र बघत असते त्यांच्याकडे. तर आता ते खेळत असतात सगळं आणि एन्जॉय करत असतात मुलं. तर आता सायलीला आठवतं, मधू भाऊ माझ्यासोबत खेळा ना सागरबोटी. तर आता मधू भाऊ ना कसं बोलून खेळत असते ना, हे तिला आता दिसायला लागतं आणि भास व्हायला लागतो. काय ग सागरबोटी खेळायचे तुला असं म्हणून मधुभाऊ आलेले असतात, ते सुद्धा तिला दिसतं. अरे वा 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 असं म्हटलेले असतात ते. चला ना खेळूया खेळूया सागरबोटी खेळूया. तर कसं खेळायचं सांग बघूया असं म्हणून मधुभाऊ खेळत असतात ना, सगळं तिला आठवायला लागतं बघा, प्रेक्षकाने भास व्हायला लागतो. बरोबर बरोबर असं म्हणून खेळत असतात ते. सागरकोटे खेळता खेळता पाडे म्हणायचे, म्हणणार पाडे असं म्हणून सगळं तिला आठवतं. बे के बे असं वगैरे सगळं तो शिकवत असतो, ते तिला समजतं. तर आता अर्जुनला दाखवलंय, मला तुमच्या स्टाफशी बोलायचंय, मला वाटतं त्यांच्याकडूनच आपल्याला एखादा विटनेस मिळेल. आणि अजून एक गोष्ट, तर तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. तर अलाराम असतो तो जरा इम्पॉर्टंट, एक्सक्यूज मी असं म्हणतो तो. तर आता तो जातो आणि बाजूला होतो आणि आता तो कॉल करतो. तर आता तो कॉल केलेला असतो कुसुमला. बोला असं म्हणते कुसुम. काय थेट बायकोशी बोलायचे असं म्हणते कुसुम. आधी तुम्ही मला सांगा, सायली जेवली आहे ना वेळेवर असं म्हणतो अर्जुन. तिचा जेवणाचा अलाराम झाला आता असं म्हणतो अर्जुन. तो अलाराम वगैरे वाजण्याच्या आधीच मी तिला जेवायला दिला असं म्हणते कुसुम. आणि आता मुलांबरोबर बाहेर गप्पा मारते ती असं म्हणते कुसुम. काय असं म्हणतो अर्जुन. अहो वेळेच्या आधी का दिलं जेवायला, हे बघा प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. अहो एखादी गोष्ट उशिरा करण्यापेक्षा वेळेच्या आधी केलेली कधीही बरी असं म्हणते कुसुम. आता तेही तुम्हाला आवडला नाहीये का असं म्हणते कुसुम. हे बघा मी तुम्हाला तिथे टाइम टेबल देऊन ठेवलंय, त्या टाइम टेबल प्रमाणेच करा असं म्हणतो अर्जुन. बरं कळलं कळलं, हे बघा तुम्हाला कामं नसतील पण मला 1760 कामं आहेत, मी फोन ठेवते असं म्हणते कुसुम. एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. मी सुद्धा कामाच्या मध्येच थांबून अपडेट घेण्यासाठीच फोन केला असं म्हणतो अर्जुन. आणि मला माझ्या बायकोची काळजी आहे. अच्छा असं म्हणते कुसुम. हे बघा तुम्हाला काही अपडेट वगैरे घ्यायची गरज नाही, कारण ती सुद्धा माझी बहीण आहे, मला पण तिची काळजी आहे असं म्हणते कुसुम. तुम्ही फोन ठेवा हो असं म्हणते कुसुम. एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. मला सांगा जेवण झाल्यावर तिने ताक घेतलं का, आणि नारळ पाणी मला सांगा ती आतापर्यंत किती लिटर पाणी प्यायले असं म्हणतो अर्जुन. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही वही आणि पेन घ्या आणि इकडे येऊन बसा, किती घोट पाणी प्यायली आहे त्याचे नमूद करत राहा असं म्हणते आता कुसुम. आणि तुम्हाला हे जर जमत नसेल ना, तर तुमच्या पुढ्यात जे ऑफिसचं काम आहे ते करा ना, पण मला सारखे सारखे फोन करू नका असं म्हणते कुसुम. काय चाललंय तुमचं असं म्हणून फोन ठेवते आता कुसुम. हॅलो असं म्हणतात अर्जुन. तर आता फोन ठेवलेली असते कुसुम. तर आता अर्जुनला खूप राग आलेला असतो. प्रिया असं म्हणून आता येऊन बसतो
क्लायंट समोर अर्जुनाने म्हणतो सॉरी. तर आता इथे चला 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 असं म्हणतात काका. चला बसाला तुमचा खेळ, चला उठा म्हटलंय ना असं म्हणतात काका सगळ्या मुलांना. तर आता सायली सगळं बघत असते. तर मुलं आता आतमध्ये जातात. तर सायली मात्र तिथेच थांबलेली असते. माझ्या बाबतीत जे काय घडतंय ते मधुभाऊंशी बोलायलाच हवं. तेव्हा ना ते उठले असतील असं म्हणते सायली. मधुभाऊ मधुभाऊ असं म्हणत असते सायली. तर ती बघत असते. तुला पाहिजे का पाणी? तर कसं गार्डनिंग करत असतात आणि शिकवत असतात मधुभाऊ, हे सुद्धा तिला भासवतं. आणि आता तिला सगळं आठवायला लागतं. तर गाणं म्हणायचं सुद्धा दाखवलंय. तर सगळं तिला भास होत असतो आणि सगळं दिसत असतं बघा प्रेक्षक हो. तर कसं ती छोटी तन्वी मधुभाऊंवर पाणी ओतत असते. सगळं तिला दिसायला लागतं आणि भास होत असतो. तर आता सायलीला खूप विचलित झालेलं दाखवलंय. तर मधुभाऊंवर तर लहानपणी पाणी अशी मी उडवायचे, म्हणजे खरंच मी तन्वी असेल का असं म्हणते तर सायली. ती खूप जास्त विचार करत असते. तेवढ्यातच कुसुम येते म्हणते सायली सायली अगं सायली मधुभाऊ उठलेत, मला जरा बदामाच्या ऑर्डरच्या वड्या करायचे, तू जरा त्यांच्याकडे बसशील का असं म्हणते कुसुम. तिकडे वासा म्हणून आता कुसुम सगळ्यांना ओरडत असते. सगळ्या मुलांना तर सुभेदारांचं घर दाखवलंय. वहिनी सगळी कामं झाली आहेत, म्हणजे बघा साफसफाई झाली आहे, स्वयंपाक पण झालेला आहे, इतर सगळी कामं झाली असं म्हणते विमल. तुमचं काही वेगळं काम आहे का, म्हणजे असेल तर सांगा, माझा वेळच जात नाही असं म्हणते विमल. तर आता इथे कल्पना हसायला लागते. विमल काम नाही म्हणून नाही, काही सायली नाही ना म्हणून वेळ जात नाही असं म्हणते कल्पना. खरी सायली असली तर कसं आपला गप्पा मारण्यामध्ये वेळ जातो, आणि शिवाय आता अस्मिता पण गोलूला घेऊन बाहेर गेले, मग आपला वेळ कसा जाईल सांग ना असं म्हणते कल्पना. तेवढ्यातच आता अश्विन आलेला असतो. अश्विन बरं झालं तू आलास, अरे आम्ही दोघीच घरात आहोत, आम्हाला ना खूप कंटाळा आलाय असं म्हणते कल्पना. ये ना आपण गप्पा मारूया असं म्हणते आता कल्पना. नाही मारला असतं मम्मा, पण मी जरा दमलोय असं म्हणतो अश्विन. रूम मध्ये जाऊन पडतो जरा असं म्हणतो तो. तुला सुद्धा वेळ मिळाला तर तू पण आराम कर ना मग असं म्हणतो आता अश्विन. तर आता अश्विन आपल्या खोलीमध्ये गेलेला असतो. तर आता इथे कल्पनाला डाऊट येतो त्याच्यावरती. विमल मी जरा अश्विनशी बोलून येते असं म्हणते कल्पना. तर आता खूप जास्त आवाज येत असतो अश्विनच्या खोलीतून. हा कसला आवाज आहे असं म्हणते आता इथे विमल. तर मी बघून आले असं म्हणून जाते आता कल्पना. तर आता इथे अश्विनला दाखवल्याने सगळं सामान तो फेकत असतो आपल्या खोलीतलं, आणि आपल्या डोक्याला हात धरून बसलेला असतो तो. तर सगळं सामान फेकत असतो तो. चिडलेलं दाखवलंय खूप अश्विनला, आणि सगळं सामान तो तोडफोड करत असतो खोलीतलं. तर आता तेवढ्यातच कल्पना येते. तर आता अश्विन अश्विन असं करत कल्पना येते. काय करतोयस तू, लागेल ना तुला, अरे सोड असं म्हणते कल्पना. मामा हात सोड असं म्हणतो अश्विन. काय झालं तुला असं म्हणत असते ती. तर आता तेवढ्यातच अश्विनच्या हातातून रक्त येत असतं. अश्विन असं म्हणून जोरात रडत असते कल्पना. मधुभाऊ असं म्हणते सायली, जेव्हा जेव्हा मला प्रश्न पडला तेव्हा तेव्हा मी त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला तुमच्याकडे आली असं म्हणते सायली. तर आता बघा प्रेक्षक हो, परत आश्रम दाखवलाय. तर आता इथे सायली मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि ती प्रश्न विचारत असते. आणि आता जे प्रश्न मला छळतायत ना मधुभाऊ, त्याही प्रश्नांची उत्तरं मला फक्त तुम्ही देऊ शकणार आहात असं म्हणते सायली. मधुभाऊ पूर्ण आजींसमोर मी तन्वी असल्याचं नाटक करायला लागली आहे ना, तेव्हापासून हे सगळं काय घडतंय हो, काही कळतच नाही आहे मला असं म्हणते सायली. तुम्हाला आठवतंय ना, मी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मला एक मुलगी सुद्धा दिसतीये. मधुभाऊ त्या मुलीने अजूनही माझी पाठ सोडलेली नाहीये. ती ती मला आपल्या आश्रमात का दिसली असेल असं म्हणते सायली. ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे मधुभाऊ असं म्हणते सायली. मधुभाऊ तुम्हाला माहितीये पूर्ण आजीनी मला पहिल्यांदा जेव्हा तन्वी म्हणून हाक मारली ना, तर आता सायली सांगत असते घडलेला सगळा प्रकार. आहेस ना तू, हा असं म्हणून पूर्णाची कसं तिला जवळ घेतलेली असते तन्वी म्हणून हे सगळं सांगत असते ती मधुभावना. आणि ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. चांदोबा चांदोबा भागलास का असं म्हणत असते ना पूर्णाची. तर आता सायली म्हटलेली असते ते गाणं, निंबोणीचं झाड वर फांदी मामाच्या वाड्यावर बंदी. तर आता सगळा प्रकार ती सांगत असते मधुभावना, आणि ऑडिओ बंद असतो. तर कसं तिला छोटी तन्वी दिसत असते आणि सारखं सारखं दिसत असते ती तिला, आणि मधुभाऊ सगळं ऐकत असतात. तर आता कसं ती मंदिरात गेलेली असते, तिला कसं पेरूवाली दिसत असते, कसं तिला गणपतीचं मंदिर दिसलेलं असतं, आणि कसं तिथला माणूस म्हटलेला असतो तिला की तुला लवकरच तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, मात्र तुलाच ती शोधावी लागणार. तर आता कसं नंतर टेप रेकॉर्डर मधून आवाज आलेला असतो, तो तिला स्वतःच वाटत असतो. शुभम करोतीचे जे गाणं असतं म्हटलेलं छोट्या तन्वीने, सगळं तिला आठवतं. कसं धूपबत्ती करताना ती छोटी तन्वी दिसते, हे सगळं तिला आठवत असतं. आणि सगळा घडलेला प्रकार ती सांगत असते मधुभावना, आणि कसं तिला काढलेलं चित्र सेम असतं, छोट्या तन्वीने काढलेलं नाही स्वतः काढलेलं, हे सगळं तिला आठवत असतं आणि ती सांगत असते. आणि कसं मधुभाऊ सुद्धा दिसत असतात तिला, आणि कसं ते दोघं खेळत वगैरे असतात, हे सगळं ती सांगते. ऐकता ना तुम्ही मधुभाऊ असं म्हणते सायली. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आवाज ऐकवला होता ना, तन्वीचा आवाज तुम्हाला आठवतोय ना मधुभाऊ तो आवाज, हा असं म्हणते सायली. मधुभाऊ का, कोण जाणे, मला असं वाटतंय की तो आवाज माझा आहे असं म्हणते सायली. मधुभाऊ हे खरं आहे का, मी आपल्या आश्रमाच्या स्वयंपाकाच्या भिंतीवर एक चित्र काढलं होतं, फुलपाखरू असल्याचं चित्र. तुम्ही सगळ्यांना सांगायचं ते चित्र आणि तन्वीने लहानपणी तिच्या चित्रकलेच्या वहीत काढलेलं चित्र एकसारखं आहे मधुभाऊ, एकसारखं आहे असं म्हणते सायली. तन्वीच्या आवडी निवडी, तिची सगळी सवय, तिचा स्वभाव, हे सगळं माझ्यासारखं आहे मधुभाऊ असं म्हणते सायली. हे एकसारखं कसं काय असू शकतं मधुभाऊ असं म्हणते सायली. मधुभाऊ आणि या सगळ्याचं एकच कारण असू शकतं मधुभाऊ, पण ते कारण मला एवढं अशक्य वाटतंय ना मधुभाऊ,
की मनातही विचार येऊनही मी सतत नकारते असं म्हणते सायली. ती कदाचित मीच तन्वी आहे. हो ना मधुभाऊ असं म्हणते सायली. लहानपणी तुम्हाला सापडलेली तन्वी किल्लेदार आणि त्यानंतर हरवलेली तन्वी हे मीच आहे ना मधुभाऊ असं म्हणते सायली. मधुभाऊ सांगा ना, मधुभाऊ सांगा ना, तुमची नेहमीची खूण करून सांगा ना की मीच तन्वी आहे ना असं म्हणते सायली. हा असं म्हणते सायली. मधुभाऊ मधुभाऊ सांगा ना मी तन्वी आहे का असं म्हणते सायली. तर मधुभाऊ का सिग्नलच देत नसतात. मधुभाऊ सांगा ना हो असं म्हणते सायली. खरंच मी तन्वी आहे का असं म्हणते सायली. काहीतरी इशारा करा ना मधुभाऊ असं म्हणते सायली. मधुभाऊ मी तुमच्याकडे खूप आशेने आले मधुभाऊ. मधुभाऊ माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत जे जे घडले हा निवड योगायोग नाहीये हे आपण आता स्वीकारायला हवं ना मधुभाऊ. आणि या सगळ्याची उत्तरं मला फक्त तुम्ही देऊ शकतात. मधुभाऊ नेहमीचा इशारा करा ना असं म्हणते सायली. मला सांगा ना मीच तन्वी आहे का असं म्हणते सायली. बोला ना मधुभाऊ असं म्हणते सायली. तर आता मधुभाऊ इशारा देतच नाही. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर एकामध्ये काय ते. मधुभाऊ सांगा ना द्या माझ्या प्रश्नांची उत्तर असं म्हणत असते सायली आणि सारखं बोलत असते ती. सांगा ना मीच तन्वी आहे ना असं म्हणत असते ती आणि आता निघून जात असते ती. तेवढ्यातच मधुभाऊ इशारा करतात आणि पेला खाली फेकून टाकतात. सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे ना असं म्हणते आता सायली. तर आता मधुभाऊ इशारा देतात. तर तेवढ्यातच आता कुसुम आलेली असते. तर आता सायली म्हणते मला लगेचच्या लगेच जावं लागेल. ए सायली कुठे जातेस असं म्हणते कुसुम. तर आता कुसुम ताई काय झालं असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे कुसुमने कॉल केलेला असतो अर्जुनला. अशी कशी निघून गेली असं म्हणतो अर्जुन. मला खरंच काय माहित नाही इथे कुठे निघून गेली असं म्हणते कुसुम रडत असते ती. तर आता सायली चालत असते आणि तिला खूप त्रास होत असतो. तर तिला चक्कर आल्यासारखं होत असतं बघा प्रेक्षक आणि आता सायली कुठे आहे कोणालाच काय माहित नाही. तर आता प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे. तर प्रेक्षक हो इथेच संपतो आजचा भाग. मात्र आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुसिव्ह स्नॅप्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.